सदैव जयते या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यातील भेट संपलेली आहे। सागर बंगल्यावर दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झाली। विशेष म्हणजे आज दुपारी मंत्री धनंजय मुंडेंनी देखील अजित पवारांची भेट घेतली होती आणि या भेटीनंतर अजित पवार लगोलग मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार असल्याची भेट घेतली, त्यामुळे उलटसुलट चर्चेला आता उधाण आलेलं आहे। बीड सरपंच हत्या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का याबाबत आता चर्चा रंगलेली आहे। तसंच या बैठकीत बीडच्या पालकमंत्री पदावर देखील चर्चा होणार असल्याचं समजतं। आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडनं। सूरज, सागर बंगल्यावर जवळपास पाऊण तास चर्चा झालेली आहे। धनंजय मुंडेंचा राजीनामाचा मुद्दा होता का आणि पालकमंत्री पदाचा मुद्दा देखील होता का? नक्कीच गिरीश, ज्या अर्थी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची काही वेळापूर्वी भेट झाली होती आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अंजली दमानिया आणि सुरेश धस यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर कुठेतरी अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी बैठक झाली। त्या बैठकीमध्ये जर का पाहायला गेलं तर सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे त्यामध्ये बीड सरपंच हत्या प्रकरण हा मुद्दा होता, ज्या अर्थी कुठेतरी विरोधक आणि सत्तेमध्ये देखील आमदार धनंजय मुंडेंचा राजीनामा मागत आहेत। जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत पारदर्शक चौकशी होणार नाही, यामुळे कुठेतरी धनंजय मुंडे राजीनाम्याची मागणी जी करत आहेत त्या राजीनाम्याची ही चर्चा जी आहे या बैठकीत झाल्याची सूत्रांची माहिती आहे। पण जोपर्यंत धनंजय चौकशीमध्ये काही सापडत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा घेणार नाही, ही देखील माहिती आली होती समोर। त्यामुळे सर्वच घडामोडींवरती आतमध्ये चर्चा झालेली आहे बैठकीत। आणि आता नेमकं अजित पवार उद्या काय भूमिका घेतील किंवा येणाऱ्या दिवसांमध्ये अजित पवार नेमकी काय भूमिका घेतील गिरीश, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी बरोबर आहे। नक्कीच सगळ्या विरोधकांनी राजीनामाच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडेंना घेरलेलं आहे। आता काय निर्णय होतो ते बघणं महत्त्वाचं आहे। सूरज, सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। पुढच्या रिपोर्टकडे। बीड सरपंच हत्या प्रकरणी अडचणीत आलेले मंत्री धनंजय मुंडेंची आता चांगलीच धावाधाव सुरू झालेली आहे। परदेशातून परतलेले उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयात दाखल होताच मुंडेंनी त्यांची लगेचच भेट घेतली। तब्बल तासभर चाललेल्या बैठकीत काय खलबतं झाली, अजितदादांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली का, नेमकं काय झालंय त्यावरचा हा विशेष रिपोर्ट। सरपंच हत्या प्रकरण मुंडेंना भोवणार, परदेशातून आलेल्या दादांकडे मुंडेंची धाव, दादांच्या केबिनमध्ये तासभर खलबत्त, बीडमधल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत। कारण हत्या प्रकरणाचे धागेदोरे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराडच्या खंडणी प्रकरणापर्यंत पोहोचले। अबादा कंपनीकडून 2 कोटी रुपये खंडणीच्या डीलमध्ये धनंजय मुंडेंचाही हात असल्याचा आरोप विरोधकांनी केल्यामुळे मुंडे चांगलेच अडचणीत सापडले। त्यामुळे परदेशातून परतलेले उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयात आले आणि धनंजय मुंडे त्यांच्या केबिनमध्ये जाऊन धडकले। बीड हत्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठीच दादांनी मुंडेंना बोलावून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दादांच्या केबिनमध्ये तब्बल 1 तास झालेल्या बैठकीत अजित पवारांनी धनंजय मुंडेंना अनेक प्रश्न विचारले असल्याची माहिती सूत्रांनी दिली। तुझा या प्रकरणात काही संबंध आहे का? कराडनं या घटनेची माहिती दिली होती का? सरपंच हत्येमागे कारण काय? कोळशाची राख पवनचक्क्यांच्या ठेकेदारीचा प्रकार आहे का? ही हत्या खंडणीतून की राजकारणातून झाली? बैठक संपल्यानंतर बाहेर पडलेल्या धनंजय मुंडेंनी मात्र तपास योग्य दिशेनं सुरू असल्याचं सांगत या प्रकरणावर बोलायला नकार दिला। या तपासामध्ये या ठिकाणी ज्या वेळेस माझ्याकडे संशयाने बघितलं जातं त्यावेळेस मी त्यावर काही बोलणं हे उचित नाही। एक आणि अतिशय व्यवस्थित तपास त्या ठिकाणी चालू आहे, तर तपास पूर्ण होऊ द्या। तपासानंतर ज्या काही गोष्टी समोर येतील त्या ठिकाणी तर या प्रकरणातल्या आरोपींशी धनंजय मुंडेंचे घनिष्ठ संबंध असल्यामुळे निष्पक्ष चौकशीसाठी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अशी मागणी विरोधकांनी राज्यपालांकडे केली। राजीनामा त्या ठिकाणी घ्यावा किंवा त्यांना बिन खात्याचं मंत्रिपद द्यावं। जोपर्यंत हे ॲक्शन होत नाही, जोपर्यंत
या प्रकरणाचा हे जे आहे चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत त्यांनी पदावरती राहू नये. राज्यपालांच्याकडे विनंती केली. एकतर धनंजय मुंडेंचा वरदस्त या सर्वांवर आहे, हे जेवढे आरोपी आहेत आणि अनेक वर्षाचे यांचे घरोब्याचे संबंध आहेत, हे काय लपून राहिलेलं नाही. बीड हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराड असल्याचा आरोप विरोधक करतायत आणि कराड हा आपल्या जवळचा असल्याचं धनंजय मुंडेंनी जाहीररित्या मान्य केलंय. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत अजितदादा मुंडेंचा राजीनामा घेणार की त्यांना वाचवणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई होणार नाही अशी माहिती आता साम टीव्हीला सूत्रांकडून मिळते. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत ही भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. सरपंच हत्या प्रकरणी सध्या चौकशी सुरू आहे. न्यायालयीन SIT आणि CID चौकशी होईपर्यंत मुंडेंवर कारवाई होणार नाही अशी माहिती मिळते. तिन्ही चौकशीमध्ये जो दोषी असेल त्यावर कारवाई होणार असल्याचं समजतंय. राजकीय बातम्यांचा वेध घेतल्यानंतर वळूया आता HMPV व्हायरसच्या बातमीकडे. अखेर ज्याची भीती होती ती खरी ठरलेली आहे, कारण चीनच्या HMPV विषाणूने अखेर भारतात शिरकाव केलाय. देशभरात 6 रुग्णांची नोंद झालेली आहे. महाराष्ट्राच्या दोन्ही शेजारी राज्यांमध्ये रुग्ण आढळलेत. गुजरातमध्ये 1 तर कर्नाटकात 2 रुग्ण आढळलेत. गुजरातमध्ये 2 महिन्याच्या बाळाला HMPVचा संसर्ग झाला आहे, तर बंगळुरूच्या एका 8 महिन्यांच्या मुलाला तसंच 3 महिन्यांच्या चिमुरड्यालाही HMPVची लागण झाली. विशेष म्हणजे या चिमुरड्यांनी कुठेही प्रवास केला नव्हता, त्यामुळे चिंता आणखीनच वाढली. बघा कर्नाटक गुजरातमध्ये किती रुग्ण आढळलेत आपण पाहूया. बघा चेन्नईत 2 आहेत, कोलकातामध्ये 1 आहे, एकूण 6 रुग्ण आहेत देशभरात. कर्नाटकमध्ये 2 आहेत, गुजरातमध्ये 1 रुग्ण आढळला आहे. कर्नाटक आणि गुजरातचे तिन्ही रुग्ण हे लहान मुलं आहेत. आणि वळूया या संदर्भातल्या रिपोर्टकडे. 3 वर्षानंतर पुन्हा एकदा कोरोनानं टेन्शन वाढवलेलं आहे. चीनच्या HMPV विषाणूनं अखेर भारतात शिरकाव केलाय. एवढंच नाही तर तो महाराष्ट्राच्या वेशीवर दाखल झालाय. त्यामुळे केंद्रासह राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट. महाराष्ट्राच्या वेशीवर चीनी व्हायरस. कर्नाटकात 2 तर गुजरातमध्ये 1 रुग्ण. HMPV व्हायरसमुळे सरकार अलर्ट मोडवर. ज्याची भीती होती ती खरी ठरली आहे. चीनच्या HMPV विषाणूनं अखेर भारतात शिरकाव केलाय. इतकंच नाही तर तो महाराष्ट्राच्या वेशीवर दाखल झालाय. गुजरातमध्ये 1 तर कर्नाटकात 2 रुग्ण आढळले. गुजरातमध्ये 2 महिन्याच्या बाळाला संसर्ग झालाय, तर बंगळुरूच्या एका 8 महिन्यांच्या मुलाला तसंच 3 महिन्यांच्या चिमुरडीलाही HMPVची लागण झाली आहे. विशेष म्हणजे या चिमुरड्यांनी कुठेही प्रवास केला नव्हता, त्यामुळे चिंता वाढली आहे. अहमदाबादमध्ये 15 दिवसांपूर्वी एका 2 महिन्यांच्या मुलाला सर्दी आणि ताप होता. सुरुवातीला 5 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यानंतरच्या चाचण्यांमध्ये विषाणूचा संसर्ग दिसून आला. कर्नाटकातील दोन्ही प्रकरणांबाबतीतही मुलं नियमित तपासणीसाठी रुग्णालयात पोहोचली होती. चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. लोकांनीच ही काळजी घ्यायची आहे की याचे जे प्रतिबंधक उपाय आहेत हे कोरोनासारखेच आहेत. याच्यामध्ये आपण कुठेही नाकातोंडाला हात लावण्यापूर्वी हात साबण पाण्याने किंवा सॅनिटायझरनी स्वच्छ धुवावेत. त्याचप्रमाणे आपल्याला मास्क लावण्याची गरज आहे. गर्दी टाळा. HMPV टाळण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत ते देखील पाहूयात. खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवा.
टिश्यू पेपर नसल्यास हाताचा कोपरा तोंडावर किंवा नाकावर ठेवा. मास्कचा वापर करा. गर्दीत जाऊ नका. कुणाशीही हस्तांदोलन करू नका. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आता सतर्क झालंय. लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. HMPV विषाणूच्या सर्वाधिक केसेस 5 वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये सर्वाधिक आहेत. रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाली नसल्यानं संसर्गाचा धोका जास्त आहे. HMPV हा विषाणू मुलांच्या फुफ्फुसात हवेद्वारे प्रवेश करतो. लहान मुलांच्या फुफ्फुसांना सहज संसर्ग होतो. मुलांना श्वास घेण्यास त्रास होतो. दमा किंवा ब्रॉन्कायटिस सारख्या आजार असलेल्या मुलांना सर्वाधिक धोका आहे. HMPV विषाणूनं चीन आणि भारतानंतर मलेशियातही शिरकाव केलाय. मलेशियाच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढली आहे. खास करून लहान मुलं आणि वृद्धांना HMPV ची लागण झाली आहे. 2020-21 या कालावधीत कोरोनानं संपूर्ण जगाला वेठीस धरलं होतं. त्यानंतर 3 वर्षांनंतर पुन्हा एकदा कोरोनानं जगाचं टेन्शन वाढवलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. HMPV वरचा आपण एक स्पेशल रिपोर्ट पाहिला. आता बघूया राज्यातली आरोग्य यंत्रणा काय करते ती. HMPVचा शिरकाव झाल्यानं राज्याचं टेन्शन वाढलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी महत्त्वाची बैठक बोलावली. आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आता आरोग्यमंत्री विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहे. नियोजनाबाबत देखील चर्चा होणार आहे. संपूर्ण आरोग्य यंत्रणेचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. बऱ्याच वेळा असं होत असते की बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपण विनाकारण त्या सगळ्या गोष्टींची भीती बाळगतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला खूप अडचणी येतात. कोरोनासारख्या अत्यंत महामारीच्या वेळेला सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं देशात आणि महाराष्ट्रात आपण सगळ्यांनी आरोग्य विभागाच्या टीमला बरोबर घेऊन काम केलेलं आहे. तेच काम आपण इथं करूया. हा आजार इतका भयंकरही नाही आहे. या आजाराचा यापूर्वीसुद्धा आपल्या या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या देशामध्ये त्याचं वास्तव्य आहेच. त्यामुळं या सगळ्या गोष्टींकडे योग्य पद्धतीनं आरोग्य विभागाच्या सूचना येतील त्याप्रमाणे आपण काम करत राहूया. दुसरीकडे HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका देखील सतर्क झालेली आहे. मुंबईत या व्हायरसचा कोणताही रुग्ण आढळला नाही. दरम्यान पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं नागरिकांना आता सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलंय. कोरोनासारखाच HMPV व्हायरसनं भारतात शिरकाव केलेला आहे. तर दुसरीकडे HMPV बाबत केंद्रानं तत्काळ लक्ष घालावं अशी मागणी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. कोविडचा अनुभव लक्षात घेऊन HMPVला रोखा, त्यासाठी केंद्राला तयारी करणं गरजेचं असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलंय. तर इतर बातम्यांकडे वळूया आपण. बीडमधील सरपंच हत्येप्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांची राज्यपालांची भेट घेतलेली आहे आणि त्यांनी यावेळी मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनाम्याची त्यांनी मागणी केलेली आहे. या शिष्टमंडळात संभाजीराजे छत्रपती, ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे, खासदार बजरंग सोनावणे, भाजपचे आमदार सुरेश धस हे सगळे उपस्थित होते. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी या सर्वपक्षीय नेत्यांनी केलेली आहे. त्याबाबतचं निवेदन देखील त्यांनी राज्यपालांकडे दिलं. वाल्मिक कराड जो ह्या 7 जणांचा बॉस आहे त्याला सुद्धा स्वतः मुख्यमंत्र्यांनी कोट केलंय. पण त्याला जे कलम लावलेलं आहे हे कलम त्या कलमाच्या माध्यमातून लगेच बाहेर येणार म्हणून त्याला सुद्धा 302 हे कलम लागावं ह्यासाठी आमची विनंती होती. तिसरी विनंती सगळ्यात त्यांना आम्ही महत्वाची केली की ह्या सगळ्यांचा बॉस कोण आहे, हे धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडेंनी फेअर ट्रायल होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करतंय. परभणीमध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतंय. दिस इज नॉट अ पोलीस स्टेट, दिस इज अ डेमोक्रेटिक स्टेट आणि इथे संविधान आणि लोकशाहीचा सन्मान राखला गेला पाहिजे. इकडे जितेंद्र आव्हाड आणि धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला. दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप मुंडेंवर केलेत. आरोपींवर मुंडेंचा वरदहस्त असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. तर तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेंना बिनखात्याचं मंत्री करा अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली.
राज्यपालांच्याकडे विनंती केली. एक तर धनंजय मुंडेंचा वरदस्त या सर्वावर आहे. हे जेवढे आरोपी आहेत आणि अनेक वर्षाचे यांचे घरोब्याचे संबंध आहेत. हे काय लपून राहिलेलं नाही. अनेक प्रॉपर्टीमध्ये एकत्र आहेत, अनेक चांगल्या कामात आहेत, वाईट कामात आहेत, सुखाचेही सोबती आहेत, दुःखाचेही सोबती आहेत, म्हणून त्याचे संबंध आहेत. अशा वेळेस ही चौकशी अगदी निपक्ष होण्याच्या दृष्टीनं एक कॉमन मिनिमम प्रोग्राम जे म्हणतो ना आपण, तसा कॉमन सब्जेक्ट हाच होता की या तपासावरती आणि याच्यावरती परिणाम होऊ नये म्हणून श्री धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा त्या ठिकाणी घ्यावा किंवा त्यांना बिनखात्याचं मंत्रिपद द्यावं. जोपर्यंत हे ॲक्शन होत नाही, जोपर्यंत या प्रकरणाचा हे जे आहे चार्जशीट दाखल होत नाही, तोपर्यंत त्यांनी पदावरती राहू नये. विरोधकांच्या आरोपानंतर आता वळूया आपण शरद पवारांच्या पत्राकडे. सरपंच हत्येप्रकरणी शरद पवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहिलेलं आहे. राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून पवारांनी जाब विचारलाय. 9 डिसेंबर रोजी मासाजो गावचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली होती. मात्र महिना होत आला तरी मारेकरी मोकाट असल्याची जनभावना असल्याचं पवारांनी या पत्रात नमूद केलंय. बीड परळीमधल्या गुन्हेगारीकडेही शरद पवारांनी फडणवीसांचं लक्ष वेधलंय. तसंच प्रकरण लावून धरणाऱ्या लोकप्रतिनिधींना संरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली. बघा, शरद पवार आपल्या पत्रात म्हणतात, सरपंच हत्या प्रकरणाला महिना होत आला तरी देखील मारेकरी मोकाटच असल्याची जनभावना आहे. बीड परळीमध्ये याआधीही माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना घडल्यात. गुंड प्रवृत्तीची पाळेमुळे खणून काढण्याची राज्यातल्या लोकप्रतिनिधींची मागणी आहे. प्रकरण लावून धरणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका असण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी गांभीर्य लक्षात घेऊन या लोकप्रतिनिधींना संरक्षण द्यावं अशी मागणी शरद पवारांनी या पत्रातून केली. पवारांच्या पत्रानंतर आता आपण सुरेश धस यांच्या दिलगिरीकडे वळूया. क्या हुआ तेरा वादा या वक्तव्यावर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अजित पवारांची दिलगिरी व्यक्त केली. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी परभणीमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता आणि या मोर्चामध्ये बोलताना सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल क्या हुआ तेरा वादा असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते आक्रमक झाले. आता या प्रकरणात धस यांनी दिलगिरी व्यक्त केली. 100 चूहे खा के बिल्ली हाच को चली म्हणतात ना, तसा काहीसा प्रकार काल परवा हे आकाचे आका आले, म्हणले जे जे दोषी असतील त्यांना फाशी द्या. पण आधी नीट वागायचं कोणी सांगायचं. आणि अजित दादा क्या हुआ तेरा वादा, अजित दादा तेरा वादा क्या हुआ रे, काय को इसको अंदर लिया. काय आहे, अजितदादांच्या बरोबर मी फार काळ काम केलेलं आहे, किमान 10 वर्षापर्यंत. एक नैतिक अधिकार म्हणून माझ्याकडनं अरतुरेचा शब्द जायला नको होता. जरी गेला असला तरी मी त्याच्या बाबतीमध्ये दिलगिरी व्यक्त करतो. आणि दादांना मला वाटतं त्याचा राग येणार नाही. दादांचे दुसरे जे सहकारी आहेत, कारण अजितदादांसाठी सुद्धा डोक्यात दगडं वगैरे मी खाल्लेले आहेत, त्या अधिकारवाणीनं माझ्याकडनं तेवढा शब्द गेला असला तरी तो माझा मी परत घेतो. पुढच्या बातमीकडे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपींच्या पोलीस कोठडीत 18 जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आलेली आहे. केजच्या जिल्हा न्यायालयात आज 4 आरोपींना हजर करण्यात आलं. यापैकी जयराम चाटे, महेश केदार, प्रतीप घुले या तिघांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आलेली आहे. तर खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मनोज जरांगे पाटलांवर आता बीड जिल्ह्यातील विविध 5 पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. परळी, बीड नंतर आता अंबाजोगाई आणि धारूर आणि गेवराईमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल झालाय. तर आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर देखील गेवराईमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. धनंजय मुंडेंसह वंजारी समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर ही तत्परता धनंजय मुंडेंनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर दाखवायला हवी होती, असा टोला मनोज जरांगे पाटलांनी लगावलाय. ही तत्परता धनंजय मुंडे यांनी आणि त्याचे ते जे गुंड टोळ्या पाळल्यात त्यांनी
लोकांच्या पोरांचे हत्या करण्यासाठी, खंडण्या वसूल करायला, गुंडगिरी करायला, तर ती तत्परता त्यावेळेस संतोष देशमुखांचा खून झाला होता, त्यावेळेस ती तत्परता दाखवणं गरजेचं होतं. पुढे आता पुढच्या राजकीय रिपोर्टकडे. महायुती भल्या मोठ्या बहुमतासह सत्तेत आली, मात्र आता या सत्ताधारी जे नेते आहेत आणि जे आमदार आहेत ते मतदारांची लायकी काढतायत. शिवसेना आमदार संजय गायकवाडांनी मतदारांची तुलना थेट वेश्यांसोबत केली आहे, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काम घेऊन आलेल्या आपल्या बारामतीच्या मतदारांनाही चांगलंच सुनावलंय. मतदारांच्या लायकीवरचा हा विशेष रिपोर्ट. सत्ता आली, मतदारांची लायकी काढली. अजितदादा मालक, मतदार गुलाम झाले. गायकवाडांनी तर मतदारांना वेश्यास ठरवलं. विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीनं लाडक्या बहिणींसाठी महत्वाकांक्षी योजना आणली. शेतकऱ्यांना कर्जमाफीचीही घोषणा केली. मतदारांनीही महायुतीच्या झोळीत भरभरून मतदान केलं आणि अनपेक्षित यश मिळवून दिलं. यात बुलढाण्याच्या जनतेनंही शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार संजय गायकवाड यांना पुन्हा विजयी करून विधानसभेत पाठवलं. मात्र तरीही गायकवाड मतदारांवर नाराज आहेत, कारण त्यांना हवा तेवढा लीड मिळाला नाही. त्यामुळे गायकवाडांनी जाहीर सत्कार सभेत मतदारसंघातल्या मतदारांची लायकीच काढली. काही दारूवर विकले गेले तर काही पैशांवर विकले गेले, अशा शब्दात गायकवाडांनी मतदारांची लायकीच काढली. गायकवाड एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी मतदारांची तुलना थेट वेश्यांसोबतच केली. त्यामुळे विरोधकांनी गायकवाडांचा राजीनामा मागितलाय. आणि तुम्ही साधं एक मत मला देऊ शकत नाही. फक्त दारू, मटन, पैसे, अरे 2-2 हजारात विकले गेले. मायले झाले 2-2 हजारात, 5 हजारात, याच्यापेक्षा झाल्यापेक्षा. कोट्यावधी मतदारांना जर कोणी वेश्या म्हणत असेल, तर त्यांचे जे नेते आहेत एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. की तुम्हाला मतदार वेश्या वाटतात, त्यांचं मतदान तुम्ही पैसे देऊन घेतलं असेल, मी मान्य करतो. तुम्ही त्यांना आता वेश्या म्हणताय. कोणी मी तुमचा गुलाम आहे का, सालगडी आहे का, असे अजितदादा पवार म्हणतायत. हे कसलं फ्रस्ट्रेशन तुम्हाला आलंय. संजय गायकवाड हे त्यांच्या कामांपेक्षा शिवराळ भाषेमुळे साऱ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. मात्र सर्वांसाठी धक्का आहे तो उपमुख्यमंत्री अजित पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यानं मतदारांबाबत केलेल्या वक्तव्याचा. निवडणुकीपूर्वी बारामतीकरांना मतदानासाठी वारंवार भावनिक साथ घालणाऱ्या अजितदादांचा निवडून आल्यानंतर मूडच बदललाय. आपल्या हक्काच्या दादांकडे कामं सांगायला आलेल्या बारामतीकरांना दादांनी थेट मालक झाले का म्हणून सुनावलंय. त्यामुळे मतदार मालकच आहे असा टोला दादांना वडेट्टीवारांनी लगावलाय. त्या चेअरमनला विनंती करून त्या चेअरमनला द्यायला त्याच्यावर काळजी करू नका. अरे तुम्ही मत दिली म्हणजे माझे मालक नाही झाला का, सालगडी करायला काय मला. मतदारांना कमी लेखण्याचा प्रयत्न होत असेल तर मला वाटतं की लोकशाहीमध्ये मतदार हा मालकच आहे, राजाच आहे. आणि तो आपला प्रतिनिधी निवडतो म्हणजे जनतेच्या सेवेसाठी, विकासासाठी निवडला जातो. अशा वेळेस आपण 5 वर्षासाठी त्याच्या सालगडीच आहोत हे समजण्याची आवश्यकता आहे. लोकसभेच्या पराभवामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचं आणि आमदारांचं चांगलंच टेन्शन वाढलं होतं. मात्र घवघवीत यश मिळाल्यामुळं आता सत्ताधारी मंत्री आणि आमदार जनतेला गृहीत धरत असल्याचं दिसतंय. आणि त्यामुळंच नेते मतदारांची लायकी काढतायत का असा प्रश्न राज्यातल्या जनतेला पडलाय. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.